नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीविषयी बोलणार आहोत. जेव्हा दोघेही एकमेकांना संपर्क करणे थांबवतात, तेव्हा नात्यातील खेळ कसा पलटतो. केवळ माहिती म्हणून पाहता, भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून नाही. तुमचा संयम त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असतो. जेव्हा तुम्ही या चाचणीला प्रतिसाद देत नाही, तेव्हा तुमचा जुना खेळ उलगडतो. तुमच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांना कळते की तुमचे जुने नियम आता काम करत नाहीत. त्यांच्या मनात गमावण्याची भीती वाढू लागते. हे फक्त मिसिंग नाही, तर माझं नियंत्रण गमावलं आणि माझ्या नात्यातील महत्त्व कमी झालं, ही भीती त्यांना सतावू लागते. तुमच्या या इथे न थांबता जगण्याने तुम्ही तुमच्या अनुपस्थिती ताकद त्यांच्यावर पूर्णपणे काम करू देता आणि शेवटी शांततेचा हा दीर्घकाळ तुम्हाला एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर घेऊन जातो. हा टप्पा आहे भावनिक अलिप्तता. मित्रांनो, जेव्हा हा टप्पा स्वातंत्र्याचा तुम्ही त्यांच्या अस्तित्वापासून आणि त्यांच्या वर्तमानापासून भावनिकरित्या अलिप्त होता, याचा अर्थ तुम्ही थंड झालात किंवा तुम्ही कठोर झालात असं अजिबात नाही. याचा अर्थ आहे तुमची भावनिक स्थिरता आता त्यांच्या कृतीवर अवलंबून नाही. तुमचे हृदय शांत होते आणि मन पूर्णपणे स्पष्ट होते. तुम्हाला हे सत्य उमगते की माझं मूल्य त्यांच्या प्रतिसादात नाही, ते माझ्यात आहे. तुम्ही थांबवल्यामुळे केवळ नातं वाचवण्याचा पाठलाग सोडला नाही, तर तुम्ही स्वतःला परत मिळवलंत. तुम्ही त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करणे थांबवून स्वतःच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरायला सुरुवात केलीत. या टप्प्यावर टाळणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या भिंतीचा खरा अर्थ कळतो. त्यांना जाणवते की ज्या अंतराचा उपयोग त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी केला होता, तेच अंतर आता त्यांना एकटे पाडत होते. त्यांच्या जीवनात तुमच्या अस्तित्वाने भरलेली पोकळी त्यांना अस्वस्थ करू लागते. रात्रीच्या शांततेत जेव्हा सर्व व्यत्यय दूर होतात, तेव्हा त्यांना कळते की त्यांनी कोणाला नाही, तर तुमच्या स्थिरतेला गमावलं आहे. जी स्थिरता त्यांच्या नात्यातील गोंधळात फक्त शांतता आणत होती. यामुळे त्या व्यक्तीच्या बाजूने दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. एक म्हणजे काही लोक आणखी माघार घेतात, ते भीतीपोटी आणखी दूर जातात, स्वतःला पटवून देतात की त्यांना कोणाची गरज नाही, पण ते आयुष्यभर याच चक्रात अडकतात. नंबर 2, काही लोक संपर्क साधतात. यावेळी ते आधीपेक्षा वेगळ्या, अधिक नम्र, उत्सुक पद्धतीने संपर्क साधतात, कारण आता त्यांना माहीत आहे की जुने भावनिक डावपेच तुमच्यावर चालणार नाहीत. पण लक्षात ठेवा, त्यांचा संपर्क येणे किंवा न येणे ही गोष्ट आता निर्णायक राहिली नाही. खरी जिंकण्याची वेळ ती असते जेव्हा त्यांचे संपर्क आला तरी तुम्ही तुमच्या भावनिक स्थिरतेवर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. त्यांचे बोलणे, त्यांची स्तुती, त्यांची नाराजी यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या आत्ममूल्यांपासून हलवू शकत नाही. तुम्ही नात्यातील भावनिक खेळातून पूर्णपणे बाहेर पडला आहात. तुमची शांतता त्यांची भीती बाहेर काढते. तुमचा संयम तुम्हाला तुमची अखंड ताकद दाखवून देतो. रिलेशनशिप सायकोलॉजीच्या दृष्टीने हा खेळ तेव्हा पलटतो जेव्हा तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखालील खेळाचे नियम खेळणे थांबवता आणि तुमच्या आत्मसन्मानाचे नियम लागू करता. तुम्ही शांतपणे थांबलात, तुम्ही परिस्थिती पाहिली आणि तुम्ही स्वतःसाठी योग्य ती निवड केली. आणि याच शांत आणि पण अत्यंत शक्तिशाली निर्णयात तुम्ही नातं वाचवलं नसलं तरी स्वतःला वाचवलंत आणि नात्यातील खेळ कायमच पलटवला. शांत राहा, स्थिर राहा आणि या शांततेला तुमच्या जीवनातील सर्वात मोठी ताकद बनवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा.